नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही आपल्या गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची असते. त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांच्या पूजेमध्ये आपल्याला सामील करायच्या असतात. गणपतीला आवडणाऱ्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य या दिवशी गणपती बाप्पांना दाखवायचा किंवा मग मोदक करणं शक्य असेल तर मोदक करायचे. त्याचबरोबर त्यांना लाल जास्वंदाचं फूल जास्त आवडतं, तर ते फूल देखील त्यांना अर्पण करायचं आहे. हिरव्या ज्या दुर्वा असतात पहा, त्या 21 दुर्वा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे त्यासुद्धा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपल्याला अर्पण करायच्या. आणि यामुळे गणपती बाप्पांची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते. आणि बरेच जण या दिवशी व्रत देखील करतात. हे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी किंवा संकट हे येत नाही. आणि त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला मुलांसाठी गणपती बाप्पांना अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केली तर आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष अडचणी दूर होतील. मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल. मुलांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे जे अडथळे आहेत, संकट आहेत, तर ते दूर होऊन जातील आणि त्यांची प्रगती होईल. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, गणपती बाप्पांना विद्येची देवता, ज्ञान देणारी देवता आणि बुद्धीची देवता असं म्हटलं जातं. संकटमोचन असंही गणपती बाप्पांना म्हटलं जातं. विघ्न दूर करणारे विघ्नहर्ता देखील गणपती बाप्पांना म्हटलं जातं. आणि सर्वांच्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या देखील ते पूर्ण करतात. म्हणूनच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते दैवत म्हणजे गणपती बाप्पा. आणि चतुर्थी म्हटलं की आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण होतं. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून करून घ्यायचा आहे. आणि जर तुमची मुलं लहान आहेत, खूप छोटी आहेत, त्यांना उपाय करणं शक्य नाही, तर आई किंवा वडिलांनी दोघांपैकी कुणीही हा उपाय केला तरी चालेल. आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते, परंतु प्रत्येक महिन्यातील प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. आता बघा, आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, शुद्ध पाण्याने पंचामृताने गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. किंवा मग तुम्ही शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करता त्यावेळेस ते पाणी, अभिषेक केल्यानंतर ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. किंवा तुमचं जे भांडं आहे पाणी साठवण्याचं, पिण्याच्या पाण्याचं माठ असेल किंवा हंडा असेल, त्यामध्ये हे पाणी आपल्याला ओतायचं आहे. अथर्वशीर्षाचं पठण या अभिषेक करताना आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे तर ते ज्याप्रमाणे सांगितले आहे त्याप्रमाणे माठामध्ये टाकायचं आहे किंवा मग आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. हे तीर्थ मुलांनी पिल्यामुळं मुलांचा हट्टीपणा कमी होतो, त्यांची बुद्धिमत्ता वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे बी मुलं वाचतात ते त्यांच्या लक्षात राहते. हे जे तीर्थ आहे तर ते तीर्थ मुलांना आवर्जून द्यायचं आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यांची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायची आहे. त्यांना जे काही वस्तू आवडत्या आहेत, ज्या प्रिय वस्तू आहेत, जास्वंदीचं फूल किंवा मग जे दुर्वा आहे तर त्या दुर्वा अर्पण करायच्या, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि मुलांकडून जर तुम्ही ही सेवा करून घेतली तर अतिउत्तम राहील. मुलांनाच गणपती बाप्पांना टिळा करायला लावायचा, मुलांनाच त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं, प्रार्थना करायला लावायची आणि जी बी इच्छा मुलांची असेल ती इच्छा मुलांकडून त्यांना व्यक्त करायला लावायची आहे. तर बघा, गणपती बाप्पांना आवडणाऱ्या दुर्वा ज्या आहेत तर त्या दुर्वा कशा अर्पण करायच्या, तर त्या थोड्याशा गावरान तुपामध्ये त्याचे शेंटे भिजवायचे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचं आणि चरणाशी अर्पण करायचं. हे आपल्याला मुलांकडूनच करून घ्यायचं आहे. आणि 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं आपल्याला पठण करायचं आहे. मुलं पठण करण्यासारखे असतील तर मुलांना करायला लावायचं, नाही तर मग आपण केलं तरी चालेल. किंवा आपल्याला पठण करणं शक्य नाही तर श्रवण केलं तरी चालेल. आणि 3 वेळा झाल्याच्या नंतर आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे.
फलश्रुती जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपण जे उपाय करतो, जे सेवा करतो, त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. ही सेवा तुम्हाला मुलांकडून करून घेणं शक्य असेल तर मुलांकडूनच करून घ्या, नसेल तर मग तुम्ही स्वतः केलं तरी चालेल. आता बघा, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे. तो लाल पिवळा जो धागा असतो, मौली म्हणतात त्याला, ती घ्यायची आहे आणि हे तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल. हा धागा जो आहे तो आपल्या मुलांच्या हातामध्ये आपल्याला द्यायचा आहे आणि दिल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्राचा जप केला की लगेच एक गाठ मारायची आहे त्या कलाव्याच्या धाग्याला. त्यानंतर दुसऱ्यांदा परत एकदा हे ओम गण गणपती म्हणायचं आणि दुसरी गाठ मारायची आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला ओम गण गणपती नमः असं म्हणायचं, आपली इच्छा व्यक्त करायची आणि गाठ मारायची. असं आपल्याला 7 गाठी त्या धाग्याला मारायच्या आहेत आणि 7 वेळा ओम गण गणपती म्हणत आपली इच्छा व्यक्त करत हे जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तर हा धागा आणि एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि 21 आपल्याला शमीपत्र घ्यायचे आहेत. आता बघा, हे 21 शमीपत्र, 21 दुर्वा, एक नारळ आणि तो जो गाठ मारलेला धागा आहे, हे सर्व घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. आता बघा, गणपती बाप्पांच्या मंदिरात आपण गेल्यानंतर तर हे जे 21 शमीपत्र आहेत आणि 21 दुर्वा आहेत तर त्या मुलांच्या हातून आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. आणि तो जो नारळ घेऊन गेलेलो आहोत तो सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. जो धागा आपण घेऊन गेलेलो आहोत तो सुद्धा आपली इच्छा व्यक्त करत, मुलांची जी इच्छा आहे ती व्यक्त करत गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना आपली मनपूर्वक इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. मुलांचा हट्टीपणा दूर हो, त्याचबरोबर मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती व्हावी किंवा मुलांना काही दोष लागलेले आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, मुलं हट्टीपणा करत आहेत, ऐकत नाही, मुलांचं वाचलेलं लक्षात राहत नाही, नोकरीमध्ये काही अडचणी येत आहेत किंवा एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये सुद्धा काही अडचणी येत असतील आणि जी बी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि अशा प्रकारे आपली इच्छा बोलायची आहे. मुलांची जी काही इच्छा आहे ती आपल्याला व्यक्त करायची आहे आणि नमस्कार करून थोड्या वेळासाठी तिथे बसायचं आहे. त्यानंतर जो धागा आपण अर्पण केलेला आहे तो धागा आपल्याला घ्यायचा आहे. हा धागा घेऊन आपल्याला घरी यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर आता आपली मुलं स्कूलमध्ये जात असतील तर स्कूलमध्ये जाताना त्यांची जी बॅग आहे, स्कूल बॅग, त्या स्कूल बॅगमध्ये आपल्याला हा धागा ठेवायचा आहे. जर नोकरीला जाणार असतील तर नोकरीच्या बॅगमध्ये ठेवा किंवा मग त्यांच्या खिशामध्ये जरी दिलं किंवा पॉकेटामध्ये ठेवलं तरी चालेल. तो धागा जास्तीत जास्त आपल्या मुलांजवळ राहील याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि पहा, जर तुम्हाला बॅगेमध्ये किंवा याच्यामध्ये ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही त्यांच्या गळ्यात किंवा हातामध्ये सुद्धा हा धागा बांधू शकता. हा धागा जो आहे तर तो अभिमंत्रित झालेला असतो, त्यामुळे बाप्पाचे आशीर्वाद आपल्याला लाभतात, आपल्या मुलांना लाभतात. त्यामुळे हा धागा जास्तीत जास्त वेळ मुलांजवळ राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मुलांचे दोष असतील, अडचणी असतील, काही संकट असतील, ते सर्व दूर होऊन जातात आणि मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होते. करून पहा, हा उपाय अतिशय प्रभावी आहे. आता बघा, आपल्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी 2 वेगवेगळे धागे आपल्याला घ्यायचे आहेत. एकच धागा घ्यायचा नाही. प्रत्येकाच्या वेगवेगळे धागे घ्यायचे, त्याच्या गाठ जशा सांगितल्या आहेत त्याप्रमाणे करायच्या आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो धागा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचा आणि नंतर तो मुलांच्या हातामध्ये किंवा मग बॅगमध्ये ठेवायचा. मुलांसाठी, मुलींसाठी, तुम्ही दोघांसाठी सुद्धा हा उपाय करू शकता. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.